तालुक्यातून बऱ्याच ठिकाणाहून आपल्याला त्यांचा लाभ होतो दर्शनाचा। दोषी असं विनंती करतो की शेतकरी महोत्सवाचा सत्कार करावा। श्री जयवंत शेट्टी महोत्सवाचं आगमन झालं आणि स्वागत करतो। स्टेजवर विभागात स्थानापन्न व्हा। लांज्यामधून जयवंत साहेब यांचं आगमन झालेलं आहे। विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। धन्यवाद धन्यवाद। वय वर्ष 75 तेवढ्या सभासदांचा आपण सत्कार इथे केला। अजून एक मुलांची नावं लागली असतील तर कृपया माझ्याकडे द्यावी। वय वर्ष 50 वय वर्ष 75 कृपया सरांना खाली उतरताना मदत करा विनंती आहे आयोजकांना। बाळू काका खाली उतरताना मदत करा। साहेबांना खाली आताच आपले सहकारी आणि कोकण नगरी वृत्तवाहिनीचे मुख्य सदस्य श्री महेश महाजनचे आमचे मित्र आलेले आहेत। त्यांचं आम्ही स्वागत करतोय। मी धामणकर वासवांना विनंती करतो महेश महाजन यांचा सरकारला नेहमीच महसूलच्या सर्व कार्यक्रमाची योग्य ती प्रसिद्धी ते करत असतात। महेश महाजन यांना विनंती आहे आमच्याकडून आपण सत्कार स्वीकारावा। धामणकर वासवांना विनंती आहे की आपण श्री महेश महाजन यांचा सत्कार करावा। अजून एक पत्रकार बंधू आले विजय जोशी इथे आलेले असतील। कृपया आपण सत्कार भेटून घ्यावं। श्री विजय जोशी पत्रकार बंधू आलेले आहेत। आपण सत्कार स्वीकारावा। यानंतरचा आपला जो कार्यक्रम आहे विवाहास 50 वर्ष पूर्ण झाली अशांनी सहकुटुंब इथे यायचं आहे। मी नाव घेतो। विवाहास 50 वर्ष पूर्ण झाले साधी सुधी गोष्ट नाही। विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेल्या आपल्या सभासदांचा आम्ही सत्कार इथे करतो आहे। त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम आमंत्रित करतो देवरूप म्हणून श्री मनोहर बाबाजी सावंत ओके। यानंतर लांज्यामधून जयवंत दत्तात्रय शेट्टी श्रीमंत तहसीलदार सहकुटुंब यायचे। यानंतरचे सत्कार मूर्ती मी आमंत्रित करतो श्री के.जी. बडवे सेवानिवृत्त नायब तहसीलदार लांजा। श्री के.जी. बडवे शक्यतो शेतकरी समाजाचे सत्कार संपन्न झाला। यानंतरचे सत्कार मूर्ती श्री के.जी. बडवे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सत्कार करण्यासाठी व्ही शिकवण भाऊसाहेबांना विनंती करतो। व्ही शिकवण भाऊसाहेब आपण बडवे साहेबांचा सत्कार करावा। यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत चिपळूणवरून श्री अनंत आत्माराम सुर्वे। चिपळूणवरून अनंत आत्माराम सुर्वे श्री के.जी. बडवे। यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत श्री अनंत आत्माराम सुर्वे तालुका। धन्यवाद। यानंतरचा आपला कार्यक्रम आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा प्रेरणादायी व्यक्तिमत्व देऊन सत्कार करायचा आहे। त्यानंतरचा आपला कार्यक्रम आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा प्रेरणादायी व्यक्तिमत्व असा जो या पुरस्कारासाठी मी सर्वप्रथम माननीय श्री जयवंत शेट्टी
तहसीलदार लांजा प्रेरणादायी व्यक्तिमत्व असं जो आपण आपल्या महसूल मधून सेवामध्ये पूर्ण दीपिकापासून ते तहसीलदार पदापर्यंत पदोन्नती घेत त्यांनी सामाजिक कार्य सुद्धा चालू ठेवलं होतं आणि आता ते न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा याचे कार्याध्यक्ष आहेत गेली 15 वर्ष. न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा याचे कार्याध्यक्ष आहेत आणि आताही नवीन निवडणूक झाली त्याच्यामध्येही साहेबांचा निवड झालेली आहे एका जोरदार कार्यक्रमासाठी. त्यानंतर ते खजिनदार आहेत महिलाश्रम लांजा ही सेवाभावी संस्था आहे त्याचे खजिनदार आहेत ते आणि ते अध्यक्ष आहेत लांजा पेन्शनर असोसिएशन. ते सामाजिक कार्य त्यांनी आपली निवृत्तीनंतरही चालू ठेवलेली आहे. यानंतरचं मी व्यक्तिमत्व इथे आमंत्रित करतो आहे शरदचंद्र गीते. श्री मान्य श्री शरदचंद्र गीते निवृत्त नायब तहसीलदार. शेटे साहेबांचा सत्कार झाल्यानंतर मी आमंत्रित करतो श्री शरदचंद्र गीते निवृत्त नायब तहसीलदार. काम केलं. ओबीसी प्रवर्गाच्या न्याय मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. 2022 मध्ये ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष काम करत असताना कुणबी समाजातील संगमेश्वरचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. खेड्यापाड्यातील समाजातील गरीब गरजू लोकांना महसूल कार्याविषयी आणि इतर बाबींचे मोफत सल्ला देण्यासाठी काम करतात आणि सतत ते अशा कामामध्ये अग्रेसर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुमोहन शेती फार्मच्या माध्यमातून आपली शेतीची आवडही ते जोपासत आहेत. त्यामुळे तब्येतीने ते ठणठणीत आहेत. कुठलाही महसूल अधिकारी कर्मचारी आजही केला तरी साहेबांचा सल्ला याच्यासाठी खूप मोठा असतो. मी स्वतः अध्यक्ष साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा. आंबेड साहेबांना जोगेकर साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा. जोगेकर साहेबांना विनंती करतो. अतिशय साहेबांचं अजूनही त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्व बघितल्यानंतर आपल्या सभागृहात चैतन्य सरकारचं त्यांचं सामाजिक कार्य आहे. अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटना कुवाडगाव रत्नागिरीचे ते अध्यक्ष आहेत आणि साहेबांना डिस्कॉम कडून 2 आंतरराष्ट्रीय देवाळी केंद्र भारत उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. हे साहेबांचं काम आहे. ज्येष्ठ नागरिक संघटना कुवाडगावमध्ये आजही ते कार्यरत ते अध्यक्ष आहेत ते आणि महसूल खात्यामध्ये त्यांचं काम आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्या या कार्याचा सन्मान म्हणून आज आपल्याला प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून हा पुरस्कार रत्नागिरी जिल्हा निवृत्त महसूल अधिकारी कर्मचारी दिनांक म्हणून देण्यात येत आहे. यानंतरचे सत्कार मुख्य आहेत एसके जाधव साहेबांचा सत्कार केला. आपण एकेकाळी मंडणगड तालुक्यात आपण एकत्र काम केलेलं आहे जाधव साहेब आणि तुम्ही. त्याच्यामुळे आपल्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा असं मला वाटतं. हे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटनाचे पुढचे अध्यक्ष आहेत ते निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्य चालू ठेवलेलं आहे. चिपळूणमध्ये व्यवसायही आहे त्यांचा आणि सामाजिक कार्यात ते सतत अग्रेसर राहतात. आज आपण त्यांचा इथे सत्कार करतो. यानंतर श्री अबुमिया जोगीकर आपण प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून इथे सत्कार करतोय. निवृत्त पुरवठा निरीक्षक श्री अबुमिया जोगीकर यांचा सत्कार करावा. मी मोरे भाऊसाहेब विनंती करतो. मोरे भाऊसाहेब आपण श्री अबुमिया जोगीकर यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. सरांचं कार्य हे आजही संघटनेमध्ये सातत्याने कार्यालय आहे. आपल्या समोरच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षही आहेत ते आणि दापोगडमध्ये सेवानिवृत्तांचे प्रश्न घेऊन ते सातत्याने इथे त्यांचे प्रश्न मांडत असतात. त्याचबरोबर माझ्या विनंती आहे आपण जोगीकर साहेबांचा सत्कार करावा. त्यांचं सामाजिक कार्य असं आहे. अध्यक्ष कोळेगाव ग्रामपंचायत तालुका मंडणगड पंचामुक्त कमिटीचे सलग 12 वर्ष ते अध्यक्ष राहिलेले आहेत. यानंतर अध्यक्ष जमातुल मुस्लिमीन कोळेगाव तालुका मंडणगड याचे ते अध्यक्ष आहेत.
इतरही सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर आहेत. नुकताच आम्ही 26 जानेवारी आणि त्याच्या आधी 15 ऑगस्टला साहेबांचा सत्कार केला सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून. आणि मंडणगड तालुक्यातल्या प्रत्येक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. यानंतर मी इथे आमंत्रित करतो विजय सावळाराम नगरकर, निवृत्त वाहन चालक यांना निवृत्त वाहन चालक म्हणून विजय सावळाराम नगरकर यांना मी आमंत्रित करतो इथे सत्कार घेण्यासाठी. आणि यांना सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे त्या श्री तुले भाऊसाहेब. आपण आजचे व्याख्याते त्यांनी श्री आमचे विजय सावळाराम नगरकर यांचा सत्कार करावा. वाहन चालक म्हणून महसूल क्षेत्रामध्ये काम करताना अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना वेळेत देऊन फार चांगली सेवा त्यांनी केली. त्याचबरोबर ते आजही सामाजिक कार्यामध्ये विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार समाज मंडळगड याचे 1994 पासूनचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर दैवी जोगेश्वरी ग्रामस्थ मंडळ गांधी चौक येथे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि आजही ते ज्या वेळेला आम्ही बोलवतो त्याच्या वेळेला मंडणगड तालुक्यात या तहसील कार्यालयात हजर असतात. नेहमीचा हसतमुख व्यक्तिमत्व आहे ते. आणि त्यांचा सत्कार इथे करताना असे टीजी सावंत म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. टीजी सावंत या नावाने ते सुपरिचित आहेत. शेजराव साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. यानंतरच्या पुढील कार्यक्रमामध्ये आपण जात आहोत. प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्कार आपण वितरण केलेले आहे. सर्व प्रेरणादायी व्यक्तिमत्व यांना आपण कितीही सन्मान दिला तरी तो कमीच आहे. इतकं त्यांचं चांगलं कार्य सामाजिक क्षेत्रात आजही चालू आहे. पुन्हा या कार्यक्रमासाठी सगळ्यांचे एकच जोरदार आहे. यानंतर मी पुढील कार्यक्रमाचा इथे उल्लेख करतो ते म्हणजे मान्यवर व्यक्तींना सन्मान चिन्ह वितरण आपण करणार आहोत. आज सरकारी नोकरी करताना सरकारी नोकरी केवळ अधिकारी कर्मचारी नसताना त्यांनी सातत्यानं आपल्या कार्याचा कसा वेगवेगळ्या ठिकाणी उठवलेला आहे यासाठी त्या सर्वांचा सत्कार करणं इथे आपण जमवत आहे. की सर्वात प्रथम मान्यवर व्यक्तींना सन्मान चिन्ह वितरण करताना बोलतो माननीय श्री श्रीधर रिसबुल निवृत्त उपजिल्हाधिकारी. कृपया आपण आमचा इथे नाही सत्कार शिराव. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे आणि आपण मान्यवर व्यक्ती म्हणून त्यांना इथे आपण इथे त्यांचा सन्मान करतोय. श्री राजाराम बडव निवृत्त प्राध्यापक कोकण कृषी विद्यापीठ. सातत्याने आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं आणि त्यांना केव्हाही आम्ही कुठल्याही गोष्टी असेल की त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभत असतं. मी अध्यक्ष जोगेश साहेबांना विनंती करतो आपण मडव साहेबांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि निवृत्त प्राध्यापक कोकण कृषी विद्यापीठ दापोली. आज नेहमीच त्यांचा आपल्याला मार्गदर्शन आणि पाठीवर कौतुकाचा हात असतो. आजही ते आपल्यासाठी इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचा सत्कार करतोय. सरांचा सत्कार होतोय. यानंतर पुढे सत्कार मंत्री आहेत श्री शिवकानी आणि अध्यक्ष दापोली मंडळ पेन्शनर असोसिएशनचे SS कदम, शिवाजीराव कदम. आणि SS कदम हे जास्त परिचित सगळ्यांसाठी आहे. त्यांचं कार्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना आहे. माननीय श्री शिवाजीराव कदम
कदम यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री गणपतराव क्षीरसागर। एकत्र काम केलेलं आहे पूर्वी म्हणून मी त्यांचं नाव घेतोय की गणपतराव क्षीरसागरांना विनंती करतो श्री शिवाजीराव कदम निवृत्त मंडळ अधिकारी यांचा सत्कार करावा। दोन्ही व्यक्तिमत्व असे आहेत की दोन्हीही आपापल्या संवर्गाच्या मागण्यांसाठी सतत अग्रेसर राहिलेले आहेत आणि सेवानिवृत्तीनंतरही या व्यक्ती आहेत त्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलेल्या आहेत। यानंतर मी आमंत्रित करतो श्री विजय दळवी निवृत्त तहसीलदार चिपळूण, श्री विजय दळवी श्री निवृत्त तहसीलदार यांचा सत्कार करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। मी दळवी साहेबांना विनंती करतो कृपया आपण सत्कार स्वीकारण्यासाठी या आणि सदर सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे टी.के. क्षीरसागर सेवानिवृत्त मंडळ अधिकारी नायब तहसीलदार टी.के. क्षीरसागर, आपण त्यांना सत्कार देण्यासाठी इथे यायचे आहे। दळवी साहेबांचा इथे आपण सत्कार करतोय श्री टी.के. क्षीरसागर। दोन्ही व्यक्तिमत्व आमच्यासाठी खूपच आदरणीय आहे आणि टी.के. क्षीरसागर निवृत्त नायब तहसीलदार हे माननीय श्री विजय दळवी यांचा सत्कार करत आहेत। यानंतरचं व्यक्तिमत्व पूर्ण जिल्ह्याला सुपरिचित आहे, तर जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण राज्याला सुपरिचित आहे। महसूलचे राज्याध्यक्ष माजी राज्याध्यक्ष निवृत्त तहसीलदार मान्य श्री हेमंत साळीराव साहेब, मी त्यांना आमंत्रित करतो इथे। हेमंत साळीराव साहेब, आपला सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि आपलं कार्य सगळ्यांना सुपरिचित आहे। ज्यांना माहिती नाही असा व्यक्ती नाही आहे। हेमंत साळी हे सातत्यानं महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भांडत असतात, त्यांचा सत्कार करण्यासाठी शेटराव विनंती करतो श्री जयवंत शेटराव साहेब, आपण श्री हेमंत साळी यांचा सत्कार करायचा आहे इथे। शेटराव साहेब, श्री हेमंत साळी हे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष राहिलेले आहेत। सेवानिवृत्तही नंतरही ते विधान क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने अग्रेसर राहिलेले आहेत आणि त्यांचा सत्कार आपण शेजराव साहेबांच्या हस्ते इथे करतोय। यानंतर मी आमंत्रित करतोय इथे सत्कार वक्ते म्हणून माननीय श्री उपेंद्र शिवनकर। महसूलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला यांचं नाव माहिती आहे। श्री उपेंद्र शिवनकर सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तितकाच खणखणीत आवाज महसूलच्या आणि जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा राज्य शासनापर्यंत घेऊन जाणारं आमचं व्यक्तिमत्व श्री उपेंद्र शिवनकर यांचा सत्कार मोरे गावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी उपेंद्र शिवनकर यांचा सत्कार करावा। उपेंद्र शिवनकर साहेब हे निवृत्त नायब तहसीलदार आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकारी निमशासनारी कर्मचारी प्रतिनिधी संघटनेचे ते रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि ते आज जवळजवळ 2 टर्म तिथे अध्यक्ष आहेत आणि सातत्याने ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात। मोरे साहेबांना विनंती करतो आपण साहेबांचा सत्कार करावा। जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी अतिशय सक्षमपणे काम करणारे हे जे व्यक्तिमत्व त्याचा सत्कार होतोय आता। संघ असो इव्हन कुठले ऑडिट असो समोरच्या कर्मचाऱ्याला सांभाळून घेऊन मार्गदर्शन परंतु खडे बोल सुनावण्याचं काम हे शिवनकर गावसाहेबांनी केलेलं आहे। यानंतर मी आमंत्रित करतो भीमवडेकर गावसाहेब यांना
विभागीय आयुक्त कोकण या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले श्री गिमोणेकर रावसाहेब दापोली यांनी कृपया आमच्याकडून सत्काराचा स्वीकार करावा मी त्यांना विनंती करतो आहे. गिमोणेकर रावसाहेब कृपया विनंती आहे. आणि गिमोणेकर रावसाहेबांचा सत्कार श्री शिवाजीराव कदम करतील. मी शिवाजीराव कदम यांना विनंती करतो की आपण गिमोणेकर रावसाहेबांचा सत्कार करावा. दापोली तालुक्यामध्ये एकेकाळी एकत्र काम केलेली ही दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. गिमोणेकर रावसाहेबांचा सत्कार यानंतरचं व्यक्तिमत्व आहे मोरे रावसाहेब व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. त्यांचा आपण सत्कार करतोय. मोरे साहेबांचा. मोरे साहेब चिपळूण. यानंतरचे सत्कारमूर्ती आहेत मोरे रावसाहेब सेवानिवृत्त नायब तहसीलदार. आणि कदम साहेबांना मी पुन्हा विनंती करतो एसएस कदम आपण तिथे सांगा. श्री मोरे साहेबांचा सत्कार आपल्या हस्ते करायचा आहे. श्री मोरे साहेब सेवानिवृत्त नायब तहसीलदार चिपळूण. मंडणगडला निवृत्ती झाली. मुक्काम चिपळूण सेवानिवृत्ती मंडणगड. धन्यवाद सर. न्यायबळासाठी उपस्थित आले सर्व आपण निवृत्त सहकारी बंधू. आज या ठिकाणी मंडणगड एक छोट्याशा तालुक्यात आपला स्नेहमेळा आयोजित होतोय. त्याबद्दल जोगेंद्र भाऊसाहेब, दामोदर भाऊसाहेब, गावडे आणि ही सर्वच मंडळी कौतुकात नक्कीच पात्र आहे. दापोले आणि मंडणगड असा संयुक्तरित्या करतायत परंतु मंडणगड त्या ठिकाणी करतायत आयोजित केला त्यांनी हे धैर्य दाखवलं त्याबद्दल ते कौतुकात पात्र आहे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी त्यांनी बऱ्याच मंडळींच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सगळ्यांना आठवणीत घेऊन प्रत्येकाचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दलही ते कौतुकात पात्र आहे की छोट्या छोट्या ह्याच्यात केला. प्रत्येकाचं काही ना काही माहिती घेऊन केली आणि थोडक्या कालावधीत केला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची पुढील रूपरेषा चालवून त्यांनी हा कार्यक्रम पुढे न्यावा अशी विनंती करते. माझं 2 शब्द थांबतो. धन्यवाद सावंत साहेब. यानंतर मी आमंत्रित करतो श्री हेमंत सागरी लावसकर. आपले 2 शब्द आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. रत्नागिरी जिल्हा निवृत्त महसूल कर्मचारी अधिकारी बंधू भगिनींचं जे आजचं अधिवेशन आहे 2013 साली सुरू केलेलं. मला वाटतं याच्यामध्ये जो पुढाकार घेतला तो आंबेराव रावसाने घेतला. ते या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना प्रेरणादायी आहे आणि हे खरोखर दरवर्षी चांगलं कार्य चालू आहे. महसूल खात्यात 40 वर्ष सर्व्हिस झाली. अनेक मान्यवरांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली आणि आज या ठिकाणी त्यातले काही चेहरे दिसत आहेत. शेटेराव साहेब असतील त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. शेटेराव साहेब असतील त्यांच्या हाताखाली काम करायची आणि माझे सहकारी आहेत त्यांच्या सुद्धा हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. आपल्या उपयोगाला येण्याची सुद्धा संधी मला मिळाली. काही
काही अंशी का होईना पण आपल्यासाठी सुद्धा काहीतरी करण्याची संधी मला मिळाली ह्या खात्यात आणि त्यानंतर मी काही वर्षे सेवा झाल्यानंतर निवृत्त झालो. महसूल कर्मचारी संघटनेचं काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलो, अनेकांचं प्रेम मिळालं. पण खरं आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी अनेक वर्ष महसूल कर्मचारी संघटनेचं काम करतोय, पण रत्नागिरी जिल्ह्यामधला सत्कार हा पहिलाच माझा आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं भारावून गेलोय. इतर अनेक जिल्ह्यांमध्ये सत्कार केला, मंडणगडमध्ये आज पहिल्यांदा ह्या रत्नागिरी जिल्ह्यात माझा सत्कार होतोय. एक विशेष त्याबद्दल मी मंडणगडचे जे हे आपले कार्यकर्ते आहेत, सर्व आयोजक आहेत, त्यांचं धन्यवाद मानतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आई साहेब. एक तृतीय वर्ग 3 कर्मचाऱ्याचा आवाज म्हणून एक मी जरा एक व्यक्तिमत्व इथे बोलवतो. शासकीय सेवेत नोकरी करत असताना आपण सगळ्यांना त्यांना ओळखता, काणे भाऊ साहेब. कृपया आपण व्यासपीठावर येऊन 2 शब्द बोलतो. माता भगिनींपैकी कोण बोलणार असेल तर कृपया आपल्याला एक विनंती आहे. काणे भाऊ नंतर आपण एक मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या बंधू-भगिनी, आता बंधू-भगिनीकडे माझ्याकडे बरेच सगळे मोठे आहेत आणि संस्कृत श्लोक आहे. कस्मात इंद्रसो विनोदी जगते पीयूष गर्भय करे, कस्मात वा जलधारे जसडी धारा गरा भिन्नती, ब्राह्मण ब्राह्ममयं नंदय देवा कस्मात त्रिलोकी प्रवी, साधूनामी परोपकार कृते लोपांचे पेक्षा होणं. महसूल खात्याची कामगिरी अशी असते तळागाळापासून वरती वरिष्ठ याच्यापर्यंत जर आपण माणसात सगळे मिसळलो तर आपली कामगिरी व्यवस्थित होते. बाकीच्या ऍक्टिव्हिटी असतात पण त्या सगळ्या सांभाळून आपण जर सगळ्या जनतेची सेवा केली तर आपल्याला असा जनसमुदाय बघायला मिळतो, लोकांचे आशीर्वाद मिळतात. एवढं बोलून मी ह्या कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री उल्हासनंदन साहेब यांचा सत्कार होतो. यानंतर मी आमंत्रित करणार आहे श्री MP यादव, सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्री MP यादव. आपल्याला विनंती आहे आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी या आणि हा सत्कार देण्यासाठी श्री DK जाधव भाऊ साहेब यांना विनंती करतो. MP यादव, सेवानिवृत्त नायब तहसीलदार, कृपया आपणास विनंती आहे. MP यादव साहेब लावले मी पाईप थोडा इकडे 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 ना. यानंतर मी आमंत्रित करतो श्री अवधेराव साहेब यांना. अवधेराव साहेब आमच्याकडून सत्कार स्वीकार करावा. शिर्केराव साहेब, आपल्याला विनंती आहे अवधेराव साहेबांचा आपण सत्कार करायचा. शिर्केराव साहेबांना विनंती, अवधेराव साहेबांचा आपण सत्कार करायचा. मी शिर्केराव साहेबांना विनंती करतो आपण हेगिष्ठराव साहेबांचा सत्कार करावा. सर याच्या मध्ये घ्या. अवला सेवेचा काळ आपण बघितलं पण अवले साहेबांची आणखी एक कला होती, ती म्हणजे पडद्यामागचे कलाकार होते आणि कलाकाराला स्टेजवर पाठवताना अवलेराव साहेबांचा हात लागला असेल तर कलाकाराचा अंतर्भाग फोटो काढ. हेगिष्ठराव साहेबांचा सत्कार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी महसूलमध्ये काम केलेलं आहे.
यानंतर मी सत्कारासाठी आमंत्रित करतो श्री गोवळकर रावसाहेब यांना. गोवळकर रावसाहेबांनी आमचा सत्कार स्वीकार करायचा आहे. गोवळकर रावसाहेबांना विनंती आहे की कृपया सत्कार स्वीकारायचा आहे. मी माधव जोशी रावसाहेबांना विनंती करतो की गोवळकर साहेबांचा सत्कार इथे करायचा आहे. दाजी म्हणून त्यांना सगळेजण खूप परिचित आहेत. दाजी गोवळकर. आपल्या नात्यामध्ये टोपण नाव ठेवायची सवय भरपूर आहे. आपल्या घरचे टोपण नावानेच ओळख. बऱ्याच जणांना माहिती आहे कोण कुठल्या नावाने ओळख. बापट मॅडमचा सत्कार कोण करणार? जन्म मॅडम या बापट मॅडमचा सत्कार करण्यासाठी आपण इथे यावं अशी विनंती करतो आपल्याला. बापट मॅडमच्या हाताखाली काम करण्याचं भाग्य आम्हाला दापोली तालुक्यात लाभलं. आपल्या मॅडम खास विनंती आहे. उस्मान मॅडम जिल्हाधिकारी कार्यालय इथे सेवानिवृत्त झाले आहेत. आपण यांचा सत्कार स्वीकार करावा. ठाकरे मॅडम यांच्या सत्कारानंतर उस्मान मॅडमांना विनंती आहे की आपण आमच्याकडून सत्कार स्वीकार दाभोळकर रावसाहेब आपण आमचा सत्कार स्वीकार करायचा आहे. दाभोळकर रावसाहेबांमध्ये दाभोळकर रावसाहेबांचा वाटा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. अजून एक कोण जर सत्कार करणार की नायब तहसीलदार दर्जाचे कोण माहिती असतील कृपया मला त्यांनी नाव. भाऊसाहेब आणि टीम सगळ्यांना विनंती आहे आपण त्यांचा गोड गोड कौतुक करावं असं मुलांचं. हातात द्या. सर्व मुलांचे अतिशय छान रत्नागिरी जिल्हा महसूलचे सर्व आपण त्यांचे कौतुक करतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री जोगेकर सर, जिल्हा महसूल संघटनेचे पदाधिकारी तसेच तालुका संघटनेचे पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सदस्य, सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, भगिनी, पत्रकार, पवार कुठेतरी घडत झाले दिसत आहेत. त्यापूर्वी मी 2 मिनिटात माझा परिचय करून देतो, कारण या महसूलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची एकच व्यक्ती कोणतरी नवीन दिसते. मगापासून हा प्रश्न उपस्थित होत होता. मी कोकण कृषी विद्यापीठामध्ये 2003 मध्ये सेवानिवृत्त झालो. 2003 पासून सलग 17 वर्षे मी दापोली मंडणगड तालुका पेन्शनर संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम केलं. मी गेली 7-8 वर्षे कोकण कृषी विद्यापीठ कर्मचारी आणि अधिकारी प्रोफेसर्स या संघटनेचा अध्यक्ष आहे. मी दापोली तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा फाउंडर मेंबर असून त्याचा अध्यक्ष आहे. आणि मला अशा संघटनेबद्दल नेहमीच आपुलकी वाटते, आदर वाटतो. त्यामुळे मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. मी साधारण आपल्याला ज्येष्ठांना असणाऱ्या अडचणी याबाबत थोडक्यात बोलणार आहे, कारण निवेदिकांना विचारलं ते म्हणजे 5-10 मिनिटं आपण बोलू शकता. ज्येष्ठांचं तणावमुक्त आयुष्य आनंदी कसं करता येईल याबाबत मी थोडक्यात बोलणार आहे. वृद्धापकाळ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून जात असताना प्रत्येक ज्येष्ठांना, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्यातील प्रामुख्याने समस्या
एकटेपणा, वेळ कसा घालवावा, कुटुंबियांकडून चांगले वागणूक मिळत नाही, जरी पेन्शन मिळत असली तरी मी त्याचा थोडक्यात वापर करतो, समाजात प्रतिष्ठा मिळत नाही, वडिलोपार्जित प्रॉपर्टीमुळे जो कलह निर्माण होतो त्याला तोंड देणं कठीण जातं, शारीरिक व्याधी आणि पती पत्नीचे मतभेद. साधारण वेळ कसा घालवत असं आपण म्हणत असताना तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी आपल्याजवळ आहे. तुम्ही ज्या भागात राहता, उदाहरणार्थ ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला कामाची फार संधी आहे. त्या ठिकाणी जलस्वराज्य योजना आहे, अलीकडे घर घर नळ योजना सुरू झालेली आहे, ग्रामीण स्वच्छता अभियान राबवलं जातं, पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारचं आहे. महिलांसाठी महिला मंडळे आहेत, त्यांच्यासाठी महिला बचत गट आहेत, ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत आणि पेन्शनर संघटना आहेत. परंतु तुम्ही तुमच्या कुठेतरी अनुभवाचा कामाचा जर उपयोग केला तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्यापैकी काम करता येईल आणि समाजात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल. गेली 20 वर्षे मी या संघटनेत काम करत असताना मला आलेला अनुभव असा आहे की प्रत्येकाला पदाधिकारी कुठे कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा असते, परंतु आम्हाला जी प्रशासकीय कामासाठी माणसे पाहिजे त्याच्यासाठी वेळ देणारी माणसे मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही कुठल्या संघटनेत जा, ज्येष्ठ नागरिक संघटना असो, पेन्शनर संघटना असो, 30 मंडळी, सचिव तेच, 25 वर्षे तेच, अध्यक्ष तेच, असंच चालू असतं. ह्या तरुणांना संधी मिळाली पाहिजे असे आम्हाला वाटतं. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या कामामध्ये आपण सहभागी व्हावं. एकटेपणा घालवत असताना बऱ्याच वेळी अकाली पती किंवा पत्नी यांचं निधन झालं तर त्या माणसाला एकटेपणा वाटतो. हा एकटेपणा घालविण्यासाठी तुम्ही जोपर्यंत शारीरिकरित्या शाबूतात तोपर्यंत पर्यटन करा. कधी एकटे फिरा, कधी दुसरे फिरा, कधी मित्रासोबत जा आणि आनंद घ्या. कारण तुम्ही एकदा 70 ओलांडली की तुम्हाला किती वाटत असलं तरी तुम्ही तीर्थयात्रा किंवा पर्यटन स्थळाला जाऊ शकत नाही, कारण अनेक आजाराने तुमचं डोकंवर केलेलं असतं. तसाच या ठिकाणी मगाशी उल्लेख केला तणावाखाली आपण राहिल्यामुळे काय होतं की तणावामुळे साधारण 3/4 आजारी ज्येष्ठांना तणावामुळे होतात. त्यापैकी सर्वांना नेहमी असलेला BP असेल, शुगर असेल, कॅन्सर असेल. तर हे टाळण्यासाठी आपण सतत कुठे ना कुठेतरी कामात राहिलं पाहिजे. मगाशी मी सांगितलं पर्यटन करा, तुमचे छंद जोपासा. ज्यावेळी तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं, सेवेत असताना तुम्ही गायन करू शकला नाही, वादन करू शकला नाही. मी सहज एकदा आमच्याकडे RR वैद्य स्कूल आहे त्याच्या कंपाऊंडमध्ये होतो परिसरात. मला हे जोशी सर आपले नायब तहसीलदार भेटले. संध्याकाळचे 7 वाजले होते. म्हटलं हे ग्रस्त रिटायर झालेले नायब तहसीलदारच्या कॅडरचे परिसरात काय करतात. मी त्यांना सहज विचारलं, सर काय करतात? तर ते मला म्हणाले पेटी शिकतो आणि पेटीच्या वाचनासाठी हवंय. बघा किती कौतुकास्पद गोष्ट आहे. ह्या वयात पेटी शिकतो आणि बऱ्याच वेळी तुम्हाला कविता करण्याचा छंद असेल, कविता करा. दुसरं, किंवा तुमचे नातवंड असतील, नातवंड जोपर्यंत तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी त्याबरोबर खेळा, त्यांचा अभ्यास घ्या आणि तुम्ही नातवंडांना खूप मदत करू शकता. त्यामुळे तुमची बुद्धिमत्ता सुद्धा वाढू शकते. मी आयडियल आहे असं म्हणू नका, तुम्ही आयडियल राहा. मला सांगायचं असं असतं, बऱ्याच वेळी स्कॉलरशिप्स आहेत, BDS आहेत, अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असतात. ह्या कॉम्पिटिशन्स एक्झामिनेशनला नातवंड बसत असतात आणि आजोबाचे काय असतं तर कौतुक करायची पद्धत असते. त्याला तुम्ही 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 ऑक्टोबर, गांधी जयंती असेल, पुण्यतिथी असेल, चांगल्या पद्धतीने भाषण तयार करून द्या. ती तुमची नात ज्यावेळी भाषण संपवून येते आणि आजोबाला मिठी मारते आणि आजोबाला सांगते आजोबा माझा पहिला नंबर आला, त्यावेळी किती आनंद भरून येतं. हा जो आनंद आहे, हा आनंद द्विगुणित करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची कुठे ना कुठे कामं करत राहिलं पाहिजे. तसंच बऱ्याच वेळा असंही घडतं की आपल्याला कुटुंबात मगाशी मी उल्लेख केला की आवश्यक तो मुलांकडून मान सन्मान मिळत नाही. गंमत असे आहे, तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा. आणि तसं बघायला गेलं तर आज रोजी मी
तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उभा आहे. माझं वय 80 आहे. मी सत्तेने तुमच्याशी बोलू शकतो की कुटुंबात काही बारीक सारीक गोष्टी झाल्या तर तुमचा हेकेकोरपणा असतो की मला कोणी विचारलं नाही. अरे ती मंडळी संसार करत असेल, कुटुंब चालवत असेल, तुम्हाला विचारण्याची काय आवश्यकता आहे आणि कशाला तुम्ही या वयात तुमच्या जबाबदारीची अपेक्षा करता. त्यापेक्षा बऱ्याच वेळी सूनबाई कुठेतरी निघाल्या, पळून जाणार, काय कुठं निघालीस, काय काम आहे, घरात कुणाचा फोन आला, बराच वेळ झाला, त्या ग्रस्ताने तुम्हाला सांगितलं नाही काय, तुम्ही हळूच करणार. कोणाचा फोन होता, काय म्हणत होता. जर त्या व्यक्तीला वाटत असेल की कुटुंबियाचे प्रमुख म्हणून यांना मी बोलणं आवश्यक आहे तर ते जरूर सांगते. नसेल तर तुम्ही हेकेकोरपणा करून त्याच गोष्टी परत परत माहिती करून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यांना आपलं जीवन आनंदाने सुखाने जगता येईल आणि ज्यावेळी कुठंतरी एखादं तुम्हाला त्यांनी कुटुंबातलं तुम्ही सतुडात तर नुसतं पेपर आणणार, वाचन करणार आणि काम करायला तुम्ही टाळाटाळ करता. त्यामुळे कुटुंबात आणि तुमच्यात मतभेद होतात. तुम्ही कोणताही संकोच बाळगू नका. जरी सूनबाईने सांगितलं बसणार ती थोडी भाजी साफ करून द्या, डोंट बॉदर. काय डोंट बॉदर, तुम्हाला काहीतरी काम मिळालं, त्या बाईला आनंद जरा सासरे बुवा मला मदत करताय. आणि अशाने तुमची जी नाते आहे ही नात्याचे धागेदोरे घट्ट होतात. ते धागेदोरे घट्ट झाल्यामुळे कुठल्याही व्यक्तींना तुमच्याबद्दल आपुलकी वाटते आणि ही आपुलकी तुम्हाला तिथं समाधान करावं लागतं. नाहीतर बारीक सारीक मतभेद झालेले असतात आणि त्या मतभेदामुळे परिस्थिती असेल ते तुम्हाला पेन्शन जरी असती तरी तुम्हाला कुठेतरी वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. ज्यावेळी आपण आपल्या कुटुंबियांना दोष देतो तसं आपण सुद्धा त्याला जबाबदार असतो. तुम्ही बहुतेक मंडळी मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झालेला, मोठं पद म्हणण्यापेक्षा एवढी एम्प्लॉईज अधिकारी यांच्याबाबत बोलत असताना जरी तलाठी पदावरून जरी निवृत्त झालेली व्यक्ती असेल तर त्याला समाजात फार स्थान असतं आणि थोडासा सांगेल की मान सन्मान फार असतो. त्यावेळी तुम्ही समाजाकडे दुर्लक्ष करता आणि ज्यावेळी तुम्ही सेवानिवृत्त होता त्यावेळी तुम्हाला समाजाची आठवण येते. तुम्ही ज्या पदावर होता त्या पदाचा अपघात, त्या पदाने प्राप्त झालेले अधिकार, त्या पदामुळे तुम्ही अंगात घातलेले अलंकार, कॉस्ट्यूम्स, वस्त्रे ही सगळी गळून पडलेली आहेत. याची तुम्ही जाणीव ठेवा आणि त्या समाजात मिसळा. समाजात बरीच मंडळी असते, तुम्ही एवढीची सगळी मंडळी आहात, कशा शासकीय कामकाजाबद्दल त्यांना मदत करणं आवश्यक वाटतं. फुकट सल्ला द्या, त्यांना मार्गदर्शन करा आणि त्यामुळे समाजात मुक्त असते तुम्ही देणग्या वगैरे द्या. तो जो तुम्हाला आनंद प्राप्त होईल तर त्यामुळे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम राहणार नाही. बऱ्याच वेळा आपली शारीरिक व्याधी असते. शारीरिक व्याधीमुळे काय होतं की अकस्मात अनपेक्षित आपल्या दुसऱ्यांची परिस्थिती बघा, शंकर त्यांना अपेक्षित होता आजार. अशा प्रकारचे आजार तुम्हाला आले, कुणाला लकवा येतो, कुणाला हार्ट अटॅक येतो, काय तर तुम्ही खचून जाऊ नका. खचून जाऊ नका म्हणण्याचं कारण असं एक तुम्ही समजलं तुम्हाला जीवन मिळालं आहे तिथं तुम्हाला कुठेतरी आजार आलाच नाही, त्याला तुम्ही समर्थपणे तोंड द्या. तुम्ही नियमित हे घ्या, आहार घ्या, तो सुद्धा नियंत्रित आहार घ्या, व्यायाम करा आणि एक करा की व्यायाम करायचा म्हणून 5 तास पळत जाऊ नका, व्यायाम करायचा म्हणून प्राणायाम करत जाऊ नका किंवा योगा करू नका, त्याचा अतिरेक होतो. डॉक्टरकडे तपासणी करून घ्या, पण काळजी घ्या. तुम्ही डॉक्टरच्या जाळ्यात अडकू नका आणि औषधाच्या व्यसनात पडू नका. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जेंट्स असतील, लेडीज असतील, माझी ती अमुक गोळी घेतली नसल्यामुळे मला 4 दिवस बरं वाटत नाही म्हणतात. 4 दिवस तुम्ही गोळ्या सोडून बघा, चाला, 5व्या दिवशी तुम्हाला बरं वाटेल. परंतु ही सायकॉलॉजी डेव्हलप झालेली असते म्हणून तुम्ही चालत जा. चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. तुम्ही चाललात तर तुमचं शरीर आरोग्य मजबूत राहतं.